नमस्कार, चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला झणझणीत असं भरलेला मसाला भोपळा बनवून दाखवते। त्यासाठी लसूण कोथिंबीरची पेस्ट लागणार, शेंगदाण्याचं कूट आणि मसाला डब्यातलं साहित्य लागणार आहे। एक भोपळा घेतला आहे मी। आता हे मधोमध चिरूया आणि अर्धा भोपळ्याचा आपल्याला फोडी करून घ्यायचे 4। आता मी चाकूने 4 भाग करून घेते। तर 4 भाग करून घेतले, देठ काढून टाकले। आता आपण वांग्यासाठी असे पहिल्यांदा 4 नंतर असे 2 फोडी भाग करून घेऊया। तर मग तशा चारी पण आपण भाग करून घेतलेत भोपळ्याच्या। तर वरची साल काढून टाकूया। असं जर टाकलं तरी पण चालते, पण शिजायला वेळ लागते। तर साल काढून मी धुवून घेतले। आता आपण ह्यामध्ये 4 चमचे शेंगाचं कूट घालूया। तुम्हाला जेवढं लागते तेवढा मसाला घालायचा। नंतर लसूण खोबरं कोथिंबीरची कूट टाकूया। नंतर लाल तिखट काळं तिखट टाकूया, चवीपुरतं मीठ टाकूया। आता गॅस चालू करून त्यावर पॅन ठेवला, त्यात तेल ओतले मी। बारीक गॅस करून ठेवल्यानंतर त्यात थोडंसं पाणी होतं मसाल्यामध्ये। नंतर चांगलं मिक्स करून घेऊया आणि सगळ्या फोडीमध्ये भरूया। भोपळ्याच्या त्या वांग्याच्या फोडी कशा भरतो तसे सगळा मसाला त्या फोडीमध्ये भरून घेऊया। तर मस्त लागते अशी भाजी खायला भाकरीवर चपातीवर। तर चारी पण फोडी भरून घेतलेत मी। तेल पण आपलं गरम झाले। चांगले मसाला त्याला लावूया, सगळा चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकूया, जिरे टाकूया। चांगले तरतरले की सगळे भोपळ्याच्या फोडी त्यात सोडूया। तर चारी पण भोपळ्याच्या फोडी मी त्यात सोडते। नंतर मसाला पण त्यात आपण सगळा घालूया। बारीक गॅस केलाय। नंतर थोडा असं झाकून ठेवूया, तेलामध्ये चांगलं वाफवलं जाते। नंतर पलटून ठेवूया सगळं। नंतर परत थोडा झाकून ठेवूया बारीक गॅस करून। वर ताट ठेवूया, त्या ताटात पाणी घालूया, म्हणजे पाण्यामुळे चांगलं आत वाफवलं जाते। नंतर थोडा ताट काढून परत हलवून घेऊया। लागेल तसं मोठा बारीक गॅस करायचं। परत एका ठिकाणी गोळा करून परत पाण्याचा हाफ कळ मारूया, चांगलं वाफवलं जाते। नंतर ताट ठेवूया, ताटात पाणी ठेवूया। तर गरम पाणी ओतायचं, म्हणजे लवकर शिजले जाते भोपळा। नंतर थोडा ताट काढायचं, परत हलवून घ्यायचं। तर शिजलाय का बघूया। तर मस्त असा भोपळा शिजलाय, पूर्ण मसाला आत गेलाय, मस्त असा कलर पण आलाय। तर मस्त अशी आपली भोपळ्याची भाजी तयार झाली आहे। गॅस बंद करूया आणि थोडा वेळ आपण खायला घेऊया। तर मस्त अशी भरलेला मसाला भोपळा तयार झालाय। भाकरीवर चपातीवर खायला एकदम मस्त लागते। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।